शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर आज टरबूज कलिंगड लागवड या विषयावरती आपण बघणार आहोत की नेमकी बियाणं लावावं की रोप लावावं. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी नर्सऱ्या अवेलेबल नाहीये, रोपं अवेलेबल होत नाही. तर त्या ठिकाणी बियाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि बऱ्याच ठिकाणी खर्च हा वाढतो. म्हणून शेतकरी जे आहेत, कारण बऱ्याच ठिकाणी 2.5 रुपये 3 रुपये 3.5 रुपयापर्यंत रोप मिळत असल्यामुळे आणि खूप खर्चिक वाटत असल्यामुळे आणि ते महागात जात असल्यामुळे बरेच शेतकरी बियाण्याची लागवड करत असतात. मित्रांनो, हे सुद्धा त्या शेतकऱ्यांचं योग्य. परंतु मित्रांनो, थंडीमध्ये जर तुम्ही लागवड करताय, म्हणजे समजा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीमध्ये जर तुम्हाला लागवड करायची आहे, तर तुमचं जे जर्मिनेशन आहे, कोणतंही बियाणं तुम्ही जर लावलं तर जर्मिनेशन कमी प्रमाणात होऊ शकतं जमिनीमध्ये लावलेलं आणि खालीवर होऊ शकतं. म्हणजे काही 2 दिवसांनी उतरेल, काही 4 दिवसांनी उतरेल. असं 4 दिवसाच्या पुढे जे जर्मिनेशन ते जर मागं पुढे झाले तर वेल डेव्हलपमेंट जी आहे ती तुमची व्यवस्थित राहणार नाही. हे सुद्धा परिणाम बियाणं लावल्यामुळं होत असतं मित्रांनो. त्यामुळे बियाणे लावण्याचा डिसिजन हा पूर्णपणे तुमचा असतो की बियाणं आपल्याला लावताना शक्यतो बियाणं हे जर गोमूत्रामध्ये भिजवून जर लावलं मित्रांनो, तर जास्तीचा फायदा हा शेतकऱ्यांचा होतो, उगवण क्षमता वाढते. फक्त जे गोमूत्रामध्ये जर भिजवून लावलं मित्रांनो, तर लागवड करताना काळजी ही घ्यायची, कारण त्याचं आवरण पूर्णपणे भिजलेलं असल्यामुळे आपल्याला बोटाने जे आहे अंगठ्याने ते बियाणं जास्त दाबायचं नाही, जेणेकरून जे अंकुरण फुटतंय त्या अंकुरणाला धक्का लागणार नाही आणि तो मोड जो आहे तो मोडणार नाही. या फक्त जर भिजवलेला असेल तुम्ही गोमूत्रामध्ये, तर हलक्या पद्धतीने असं आपल्याला जागा करायची त्या ठिकाणी जिथे लावायचं आहे आणि तिथं फक्त बी टाकून माती आड करायचं आहे मित्रांनो. आणि जर डायरेक्टली लागवड करणार असाल तर बोटाने दाबलं तरी काही हरकत नाही. हा झाला बियाण्याचा विषय. तर तुम्ही जर रोप तयार करून घेणार असाल तर रोप तयार करून घेताना काळजी काय घ्यायची, तर तुम्ही एक खात्रीशीर नर्सरी तुमच्याकडे जर असेल की ज्या ठिकाणी आपण खात्रीशीर जर रोप बुक केलं, म्हणजे खात्रीशीर मला हेच वाण पाहिजे, मला याच वाणाची रोपं नाही, तर बऱ्याच ठिकाणी असं होतं, बऱ्याच ठिकाणी कन्वर्ट केलं जातं की आमच्याकडं हे वाण मिळत नाहीये, तुम्ही हे वाण लावा, हे चांगलं आहे. मग अशा वेळेस शेतकऱ्यांची कधी कधी फसगत होते. जे वाण आवश्यक असतं ते वाण भेटत नाही, दुसरंच वाण शेतकऱ्यांना लावावं लागतं. किंवा व्यवस्थित क्वालिटीचे, म्हणजे साधारण आपल्याला जे रोपं आहेत मित्रांनो 20 ते 25 दिवसाच्या दरम्यानचे रोपं लागवड करायची असतात. त्यापेक्षा जास्त काळाचे जर रोपं लावले तर त्याची डेव्हलपमेंट म्हणावी तशी होत नाही. आणि त्यानंतर रोपांची हार्डनिंग केलेली असावी. हार्डनिंग म्हणजे काय, तुम्ही जे शेडनेटमध्ये रोपं वाढवलेले आहेत तर रोपं शेतीमध्ये लागवड करण्या अगोदर कमीत कमी 4 ते 5 दिवस त्याला ऊन देणं आवश्यक आहे. ही एक प्रोसेस असते की डायरेक्टली उन्हामध्ये जर आले तर मरचं पर्सेंटेज हे आपल्या रोपांचं मोठ्या प्रमाणावर होत असतं. परंतु हार्डनिंग जर केली असेल, म्हणजे कमीत कमी 3, 4, 5 दिवसापर्यंत जर त्या रोपांना शेडनेटमधून नर्सरीमधून जर बाहेर काढून मोकळ्या वातावरणामध्ये, उन्हामध्ये, ट्रेमध्ये जर ठेवलं आणि त्या वातावरणामध्ये ते सुटेबल जर झाले मित्रांनो, आणि मग आपण लागवड जर केली तर रोपांमध्ये मर हा फार कमी प्रमाणात येतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला 2 ते 3%, 5% पेक्षा कमी. आणि जर ते केलेलं नसेल तर मर हा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं नर्सरीमध्ये रोप तयार करण्याचं, आता एक खात्रीशीर जर नर्सरी असेल त्या ठिकाणी बुक केलं घेतलं तर एकदम चांगलं. तुमच्या बऱ्याच ठिकाणी लोकलमध्ये ओळखीच्या असतात की जे खात्रीशीर बियाणं रोप देतात मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्ही बुक करू शकता. त्यानंतर नंबर 2चा भाग, खात्रीशीर रोप लागवड. तर रोपं लागवडीचा फायदा नेमकी काय, तर रोपं सशक्त आणि चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे नर्सरीमधून एक्सपर्ट मंडळींकडून तयार होत असल्यामुळे आपल्याला योग्य रोपं त्या ठिकाणी मिळतात. अजून एक फायदा असा होतो की आपलं नियोजन ज्या ठिकाणी आहे, जर तुमचं एखादं अगोदर खरीपचं पीक आहे की जे खरीपचं पीक तुमच्या समजा आता जो ऑक्टोबर चालू आहे, तुम्हाला नोव्हेंबरच्या 15 तारखेच्या आसपास लागवड करायची, त्या पिरियडमध्ये जर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमचं ते पीक निघतंय आणि त्यानंतर तुम्हाला जमीन तयार करायला एक साधारण 8 दिवस लागतंय आणि त्यानंतर तुमचं नियोजन जे आहे टरबूज कलिंगड लावण्याचा आहे, तर तेवढा कालावधी हा तुमच्यासाठी जमीन तयार करण्यासाठी मिळतो मित्रांनो. तुम्हाला बाकीचे निर्णय घेण्यासाठी मिळतो. आपल्याला कशा पद्धतीने लागवड करायची आहे, बेसल डस कशा पद्धतीने द्यायचा आहे, त्यानंतर तुमचं जे लागवडीचं अंतर आहे किंवा तुम्ही जे पीक करताय त्याच्यासाठी नांगरणी असेल, मोगडणी असेल, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ हा पुरेपूर मिळतो मित्रांनो. त्यामुळे आपण नर्सरीमध्ये जे रोप बुक करतो
त्याचा फायदा हा होतो की आपल्याला ते पीक जे निघणार आहे ते पीक निघाल्यानंतर डिसिजन आपल्याला व्यवस्थित घेता येतं मित्रांनो. त्यामुळे रोप घेणं आज जरी आपल्याला थोडंसं महाग पडत असलं, आता बरेच ठिकाणी बरेच शेतकरी काय करतात, बियाणं खरेदी करून कोणाला 70 पैसे, कोणाला 1 रुपया, कोणाला 80 पैसे असं पर रोपानं देतात लागवडीसाठी, की हे बियाणं तुम्ही टाकून आम्हाला रोप तयार करून द्यावं. अशा सुद्धा पद्धतीने तयार करून रोप मिळतं मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही रोप तयार करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचे दिवस सुद्धा वाचतील, क्वालिटीचं रोप तुम्हाला मिळेल आणि रोपं लागवड केल्यानंतर मरचं जे पर्सेंटेज आहे ते फार कमी प्रमाणात दिसून येतं आणि रोप हे खालीवर होत नाही. त्यामुळे सम प्रमाणामध्ये वेल हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात मित्रांनो. त्यामुळे माझ्या मते जर तुमच्याकडे नर्सरी नसेल, तुमच्याकडे अवेलेबिलिटी नसेल, तुम्ही रोप घेऊ शकत नसाल, तरच बियाण्याकडे वळावं, तरच बियाण्याची लागवड करावी. शक्यतो रोपं जर लागवड केली तर जास्तीचा फायदा हा तुमचा होईल. नक्की 4 पैसे जास्त द्यावं लागतील, परंतु आपल्याला रोप जर लागवड केली तर गॅरंटेड आपल्याला त्या ठिकाणी क्वालिटीचं रोप मिळेल. त्यामुळे डेव्हलपमेंट चांगली राहील, आपले दिवस सुद्धा वाचतील मित्रांनो आणि दुसरं पीक सुद्धा आपण लवकर आणि चांगल्या पद्धतीने काढू शकतो. हा व्हिडिओ आवडला इतर शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो, लाईक करा आणि आतापर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच या सिरीजचा आपण घेऊन येतोय. धन्यवाद.